करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास पहिला मंगलाचरण नाम. श्रीराम समर्थ. विद्यावंतांचा पूर्वजू मताननु एकद्विजू त्रिनयन चतुर्भुजू फरश पाणी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली की नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली आहे. मतच मानले श्रीमताचं. कारण आपण लोकमताकडे प्रत्यक्षपणे आपण पाहिलेलं. द्वैत आणि अद्वैताचा भाग समर्थांनी सांगितला. द्वैतामधलं बघा, आपण लोकांमध्ये आपला देह अडकून गेलेला आहे, बरोबर की नाही. त्या लोकांमध्ये आपण अडकत असून समर्थांनी आपल्याला प्रत्यक्षपणे काय केलेलं, बाहेर काढलेलं आहे की नाही. कारण विषय वासना इतकी आपल्याला अडवते आणि त्यामध्ये जर समजा आपण अडकलो तर त्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे. म्हणून समर्थांनी मतच मानले श्रीमताचं. श्रीमत म्हणजे काय तर खुद्द भगवंताचं वचन. कारण या बोधातून हा दास घडेल एवढं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून श्रीमत दास बोध. दशक 7वा बघा, नवीन दशक 7वा कोणता आहे. चतुर्दश ब्रह्मनाम. 14 ब्रह्मांचा समास दशक 7वा दिलेला आहे. 14 ब्रह्म चतुर्दश ब्रह्मनाम आणि त्यातला समास पहिला मंगलाचरण. ज्यावेळी प्रत्येक कार्याची सुरुवात श्री मंगलाचरणानेच केली जाते ना. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला. श्रोत्यांनी प्रश्न विचारावे आणि त्याचं उत्तर आपल्याला प्राप्त व्हावं. काय बोलिले जियेत, काय बोललं जातं. श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. श्रवण केल्याने काय प्राप्ती होणार आहे. निश्चयाची पावती दिलेली आहे. आत्ता श्रवण केली याचे फळ. पुढे नाही नंतर नाही. आत्ताच्या घडीला काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साला. म्हणून समर्थन उत्तमाचं सांगितलं का आत्ता श्रवण केली याचे फळ. क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळं एक सारा. म्हणून मंगलाचरण आपलं आचरण हे उत्तमाचं असलं पाहिजे, मंगल असलं पाहिजे. देह जरी वरीवरी वैभवाचं जरी दिसत असेल तरी अंतरी पोतडी नरकाचं आहे ना. म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्यावेळी आपण पोशाख उत्तमाचा, बरोबर की नाही, उत्तमाचा आपण काय करत असतो, घालत असतो आणि त्याचप्रमाणे या पोशाखावरून माणसांची ओळख पटत नाही आहे तर त्यांचे हावभाव कसे आहेत, त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे. म्हणून समर्थ म्हणाले वरी वैभवाचे कितीही सोनं घातलं, कितीही नवीन कपडे घातले तरी त्याला फायदा नाही. अंतरी पोतडे नरकाचे. कारण विषय वासना त्याला आड येते, कर्म त्याचे चुकीचे आहेत. म्हणून मंगल आचरण. आचरण कसं पाहिजे, मंगल हवं ना. ज्या पद्धतीने आपण सकाळी लवकर उठतो की नाही, आपली सकाळ कशी असावी. प्रभाते वनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो. कशी प्रभात कशी असावी, पहाट कशी असावी, सकाळ कशी असावी तर उत्तमाची असावी ना. सकाळी उठल्याबरोबरच रामरायाचं दर्शन प्रत्यक्षपणे श्री सद्गुरुरायाचं दर्शन नमस्कार करता आलं पाहिजे. ज्याने उठवलं त्याला नमस्कार करता आलं पाहिजे. आपण उठल्याबरोबरच आपण आळस देत असतो.
काही न करता लगेच आपल्या हातामध्ये काय येतं, मोबाईल येतं की नाही, कोणी काय व्हॉट्सअपवर पाठवलं की नाही, काय फेसबुकवर आपल्याला कमेंट, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, हे आपल्या मनामध्ये चाललेलं असतं आणि त्यामध्ये आपला दिवस पूर्णपणे जात असतो. मंगल कधी आपण होणार, हे आचरण मंगल कधी होणार. सकाळी उठल्याबरोबर आपण बरे दात घासून तोंडा धुवावे, कळाई न घाणे रडे बा नसावे. प्रत्येक वेळी समर्थाने आपल्याला शिकवण दिलेली. परंतु आपण काही न करता बघा, दात न घासता, बरोबर की नाही, आंघोळ न करता प्रत्यक्षपणे आपण त्याच जागी आहोत, तिथेच आपण चहा मागवतो, सर्व काही नाश्ता करत असतो आणि नंतर आपण आंघोळ करण्याचा हट्ट करत असतो. विचार करा, म्हणजे या पद्धतीने जर आपण करत गेलो तर आपल्या अंगी काय आलं, आळसपणा आलं ना. सर्व काही फ्रेश होऊन नंतर नाश्ता करणं, कारण आजाराला आपण आमंत्रण देत असतो, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे, मंगल आचरण असा. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. विद्यावंताचा पूर्वजू, गजानन एकदविजू, त्रिनयन चतुर्भुजू, परशुपाणी. बघा, मदोन्मत्त हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे, जो एकदंत तीन नेत्र असलेला व जो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केलेला आहे, तोच प्रसन्न वदन गजमुख हा सर्व विद्यावंताचा पूर्वज म्हणजे मूळ पुरुष आहे. कसा भाग दिलेला आहे बघा. आपण प्रत्येक कार्याची सुरुवात आपण कशाने करत असतो, श्री गणेशाय नमः, बरोबर की नाही. श्री गणरायानेच आपण प्रत्येक वेळी कार्याची सुरुवात करत असतो आणि शेवट सुद्धा आपण कशाने करत असतो, श्री गणरायानेच. ज्याचे मुख, ज्याचे तोंड हत्तीचं आहे, जो एकदंत आहे आणि तीन डोळे आहे, बघा, तीन नेत्र आणि चतुर्भुज आहे. कसं समर्थाने भाग दिलेलं आहे. मूळ पुरुष का सांगितलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आहे, सर्व गुण आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद यारा. कुबेरापासून अर्थ, वेदांपासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ, भाग्यासी आले. बघा, कुबेरापासून धन प्राप्त होते, वेदापासून परमार्थ लाभतो, त्या लक्ष्मीमुळे ऐश्वर्य संपन्न झालेले लोक भाग्यवान होतात. आपण यामध्ये कशाच्या मागे लागतो, आपण पैशाच्या मागे लागतो. पैसा एक प्रकारे लक्ष्मी आहे, बरोबर की नाही. परंतु ज्यावेळी आपण कर्म करत असतो त्यावेळी कर्मामध्येच आपल्याला काय प्राप्त होतं, पैसा प्राप्त होतो की नाही. जैसे कर्म वैसे फळ, बरोबर की नाही. जसे आपले कर्म असतात त्याचप्रमाणे आपल्याला काय प्राप्त होणार आहेत, फलप्राप्ती मिळणारच आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीला आपण काय करत असतो, पैशाच्या मागे लागत असतो. त्यापेक्षा पैशाच्या मागे न लागता ज्याची लक्ष्मी आहे त्या नारायणाची जर आपण उपासना जर केली, त्या नारायणा, बघा, प्रत्यक्षपणे नारायणाची भक्ती जर आपण केली तर नक्कीच लक्ष्मी आपल्या सोबत असणार की नाही. ज्याची लक्ष्मी, त्या भगवंताची, त्या नारायणाची आपण उपासना करत आहोत, तर लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, आपण वनवन फिरत असतो, काय करावं काय नाही करावं आपल्या मनात विचार येत असतात. परंतु समर्थ म्हणाले, वनवन करायची आपल्याला दिवस येणार नाही. फक्त एकच जे आपल्या पिंडामध्ये पेरलं पाहिजे ते म्हणजे श्रवण. त्या वनवनाला प्रत्यक्षपणे श्र जोडलं ते श्रवण म्हणजे ऐकण्याची वृत्ती जी आपल्याकडे नाही आहे, बरोबर की नाही, ती आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण समर्थ म्हणाले, श्रवणे चुकी अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. तैशी मंगलमूर्ती आद्या, तिये पासून झाल्या सकळ विद्या,
तेने कवी लागवद्या सत्पात्रे झाली. त्याप्रमाणे मंगलमूर्ती हा सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासूनच सर्व विद्या झाल्या आहेत. आपण बघा, नवीन घर घेतला, गाडी घेतली, किंवा आपण पूजा जर करण्याचा आपण धाडस केलं, बरोबर की ना, आग्रह केला आपल्या मनामध्ये असेल, तर आपण गणेश पूजन करतो की नाही? कोणाचं पूजन केलं जातं? तर श्री गणरायाचंच पूजन केलं जातं, बरोबर ना. म्हणून तो सर्व विद्यांचा जनक आहे. त्याच्याच कृपेने प्राप्त झालेल्या विद्येमुळे गद्य पद्य रचना निर्माण करून, माहिती आहे ना आपल्याला, आपण शाळेमध्ये शिकलो की नाही, पाठ्यपुस्तकामध्ये धडेसुद्धा असतात आणि कवितासुद्धा असतात. कोणत्या रीतीने कसं काय बोलावं हे सुद्धा आपल्याला शिकवलं गेलं की नाही. आपण आरतीसुद्धा म्हणत असतो की नाही. ज्याप्रमाणे आपल्याला बघा, आपण ग्रंथ वाचत असतो तर गद्य झालं की नाही. ज्याप्रमाणे आपण आरती म्हणत असतो ते पद्यामध्ये आपण म्हणू शकतो की नाही. म्हणजे विचार करा, प्रत्यक्षपणे हे जाणलं पाहिजे. जैसी समर्थांची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे तैसेक. जशी श्रीमंताची मुलं नाना सुंदर अलंकाराने शोभतात ना, तसे मूळ पुरुषाच्या कृपेने फार शोभून दिसत असतात. बघा, ज्याप्रमाणे श्रीमंताची मुलं, श्रीमंत आणि गरीब आपण भेदभाव करत असतो. आपण श्रीमंतांच्याच मागे लागत असतो. जशी श्रीमंतांची मुलं असतात त्यांच्याच आपण संगतीत खेळत असतो, बरोबर की नाही. परंतु आपण गरीब घराणं ज्याचं आहे त्यांच्या मुलांच्या सोबत आपली मुलं कधीच पाठवत नाही. आपण भेदभाव करत असतो. का? कारण आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल. परंतु असं कधीच नसतं. समर्थ म्हणाले आपण भेदभाव करत असतो. त्यांच्याकडे सुद्धा बुद्धी आहे, त्यांच्याकडे सुद्धा ज्ञान आहे. दोघांकडे समोर बघा, प्रत्यक्षपणे जर पाहिले तर समान काय दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, संपूर्णपणे ज्ञान प्राप्त करून दिलेले आहे. परंतु संगतीचा परिणाम कसा होत असतो बघा. आपल्याला काही गरीब ठेवलेलं आहे नाही ना. विश्वाचा मालक आहे, ज्याची संपूर्ण सृष्टी आहे, तो विश्वाचा मालक आहे आणि त्याचीच आपण उपासना करत आहोत. त्याने आपल्याला लेकुरे, बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला लेकुरे मानले म्हणजे आपला बापच श्रीमंत आहे. मग मुलं कशी असणार? गरीब असणार का? नाही ना. प्रत्यक्ष बाप आपला श्रीमंत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. नमो ऐशिया गणेंद्रा, विद्या प्रकाश पूर्णचंद्रा, जयाचेनी बोध समुद्रा, भरते दाटे बळे. अशा त्या गणेशाला मी नमन करतो. पूर्ण चंद्राला पाहून सागराला भरती यावी, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येते. बघा कसा भाग दिलाय. आपण वाचत जातो, परंतु त्या वाचण्यामध्ये कधी आपल्याला अर्थ समजत नाहीये. त्याचा अर्थ आपल्याला त्या शब्दानुसार कळत असतो. नमो ऐशिया गणेंद्रा, विद्या प्रकाश पूर्णचंद्र. आपण आकाशामध्ये चंद्र पाहतो की नाही? कधी कधी पूर्ण दिसतो, कधी कधी अर्धा चंद्र दिसतो, बरोबर. ज्याप्रमाणे आपण समुद्रकिनारी जातो किंवा आपण प्रथमतः घरामध्ये बघूया. ज्यावेळी आपण घरामध्ये असतो बघा, खिडकीमध्ये असू दे किंवा टेरेसमध्ये असू दे, ज्यावेळी खिडकीमधून आपण पाहतो त्यावेळी चंद्र जिथल्या तिथं आहे जाणवतं की नाही, बरोबर. परंतु आपण रस्त्याने चालत जावा, गाडीने प्रवास करा आणि ज्यावेळी आपण रस्त्याने चालत जाऊ ना त्यावेळी चंद्राकडे पहा. चंद्रसुद्धा आपल्या समोर आपल्या सोबत येत असतो की नाही बघा. आपण काय म्हणतो, अरे चंद्र पण आपल्या सोबत आहे, बरोबर की नाही. का आपण पुढे जाऊ आणि चंद्र तिथेच आहे, परंतु आपल्याला असं जाणवतं की नाही आणि प्रत्यक्ष दिसतं आपल्याला. त्याचप्रमाणे समुद्राचा भाग दिला समोर.
ज्यावेळी आपण समुद्रामध्ये पाहत असतो, समुद्राच्या लाटांमध्ये बघा प्रत्यक्ष पाणी कसं असतं, स्थिर नसतं. चंद्राचा प्रकाश त्या लाटेद्वारे येत असतं. पाण्याला एक प्रकारे चकाकी येते की नाही, एक प्रकारे पूर्णतः चमक येते, प्रकाश पडतो. चंद्र वरती आहे, परंतु चंद्राचा प्रकाश खाली असल्यामुळे चंद्रसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. बरोबर की नाही. प्रतिबिंब आपण आपला चेहरा आरशामध्ये पाहू शकतो. त्याचप्रमाणे बघा चंद्रसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. आपण बोलतो अरे चंद्र आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. म्हणजे समुद्र जयाची नि बोध समुद्र भरते दाटे बळे. भरतीच्या वेळी आपण भरती आणि ओहोटी बघा, प्रवास कधी आपण करतो, ज्यावेळी भरती असते त्यावेळीच. ओहोटीच्या वेळी प्रवास होतो का, नाही आहे, कारण पाणी आपल्याला त्यावेळी समजत नाही. बरोबर की नाही. भरती म्हणजे बघा प्रत्यक्षपणे त्यालासुद्धा एक वेळ दिलेली आहे. पौर्णिमा अमावस्या, बरोबर की नाही. पाणी कधी भरणार, कधी कमी येणार, त्याचा तोची जाणे ना. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ आधी अंती. जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, ज्याच्या नावाने आपण शुभारंभ करत असतो, तो मूळ पुरुष बघा आदिपुरुष, ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली. पण जो या सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे, जो आधीही आहे आणि आत्ताही आहे आणि पुढेही असणार. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. कृतयुगापासून सुरुवात झालेली आहे. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला आणि प्रत्यक्षपणे आता कलियुग चालू आहे. तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळ वाहे. त्याच्यापासून बघा प्रत्यक्षपणे जी इच्छा आहे, शारदा कुमारी उत्पन्न झाली आहे. आदित्यापासून मृगजळाची गोदावरी पाहावी, तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळमाया झाली. आपण बघा एखाद्या नदीपात्रामध्ये, एखाद्या नदी ठिकाणी जातो की नाही, नदी नाल्यातलं पाणी, नदीतलं पाणी कसं असतं, वाहतं असतं की. त्याचप्रमाणे समुद्राच्या ज्या लाटा येतात त्यासुद्धा बघा प्रत्यक्षाने आपण पाण्यामध्ये उभे आहोत, त्या लाटा आपल्याला परस्पर काय करत असतात, खेचत असतात, ओढत असतात. आपण एका जागेवर उभे असलो तरी आपण मागे पुढे सरकतो की नाही, बरोबर आहे. तलावाच्या ठिकाणी उभे राहा, जिथे आहोत तिथेच राहणार आहे, कारण तलावाचं पाणी स्थिर असतं. बरोबर की नाही. म्हणजे समर्थ मंडळी, तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळ वाहे. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेडा लावी वेगळेपणे. तिला मिथ्या म्हणावे तर लागवी आहे. माईक असे म्हणणाऱ्यालाच ती मोहात गुंतवते आणि मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असताना मीपणाच्या जाणीवेमुळे न कळत वेगळा पडतो. कसा भाग दिला बघा. काय आलं, मोह आला, म्हणजे विषय वासना आड आली. बरोबर की नाही. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, मोहमाया आली की नाही. ज्यावेळी एखाद्या कार्यामध्ये विषय वासना आड येते ना, त्यावेळी काय करावं आणि काय नाही करावं ते आपल्याला या देहाला कळत. मायेच्या नाटकीपणाने बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलाय बघा. श्रवण करूया. आपण एखादं भाषण करत आहोत, शाळेमध्ये असू दे, शाळेतला विद्यार्थी शाळेमध्ये करतो, परंतु शाळेमध्ये ज्यावेळी सर्व विद्यार्थिनी असतात, शिक्षक वर्ग असतं, मुख्याध्यापक असतात, त्यांच्यासमोर आपल्याला बोलायचं. आपण घरातून सर्व पाठांतर करून गेलेलो आहोत. कसं बोलायचं, कशी हातवारे करायचे हे सुद्धा आपण, परंतु तिथे गेल्यावर आपल्याला मीपणा येतो की माझ्यासारखा कोणीच नाही आहे, मी एवढ्या सर्वांच्या समोर बोलणार आहे.
परंतु त्या स्टेजवर गेल्यावर एक प्रकारची भीती जाणवली आणि त्यामुळे, त्या मीपणामुळे आणि त्या भीतीमुळे तुझं जेवढं पाठांतर होतं तेवढं काय झालं, पूर्णपणे जे पाठांतर करून गेलं ते तिथे विसरला. बरोबर की नाही? म्हणजे काय झालं, जे स्मरण होतं त्याचं विस्मरण कशामुळे झालं? प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, कारण मीपणा हा अंगी आलेला आहे. आणि ज्यावेळी परत स्टेजवरून खाली उतरलो त्यावेळी आहे तसं आपल्याला पाठांतर आपल्या लक्षात राहिलं. परत आपण टीचरांना, सरांना म्हणायला गेलो की मी भाषण करतो, तेव्हा टीचर म्हणाले आता नको, कारण पुढचे भाषण अजून करायचे. म्हणजे विचार करा, एवढे दिवस आपण पाठांतर करत राहिलो, एवढे दिवस आपण संपूर्णपणे सराव करत राहिलो, परंतु मीपणामुळे काय झालं, गर्वाचे घर खाली गेले. जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडीची. द्वैत आणि अद्वैताचा भाग समर्थांनी आपल्याला सांगितला. ती द्वैताची जननी आहे आणि अद्वैताची खाण आहे. म्हणजे माया दोन प्रकारची बघा. अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा माया. द्वैताची जननी त्यास उत्पन्न करणारी आहे. आणि विद्यामाया जी आहे ती अद्वैताची खाण आहे, म्हणजे तिच्या योगेच अद्वैत अनुभव येतो. ती मूळ माया म्हणजे अनंत ब्रह्मांडानं आच्छादून. आता माया दोन प्रकारची आहे म्हणजे कसं, म्हणजे समर्थांनी सांगितलं बघा. आपला देह कसा आहे, संपूर्णपणे शरीर, संपूर्णपणे हा आपला देह लोकांना दिसतोय, बरोबर की नाही? परंतु अंतरीचा अंतरात्मा कोणाला दिसतो का? माया दिसते, परंतु ब्रह्म कोणाला दिसत नाहीये ना. म्हणून कसा भाग दिलेला आहे प्रत्यक्षपणे की ते औडंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडे लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूप. ती मूळमाया म्हणजे विनाशायास उगवणारी वेली आहे. आपल्या घराभोवती, आपल्या शेजारी पाजारी बघा रस्ते असतात, रस्त्याच्या बाजूला एवढी मोठी मोठी झाडं असतात. त्या झाडांचा उपयोग काहीच नसतो, त्याला कोणी खत देत नाही, कोणी पाणी देत नाही, तरी त्यांची वाढ खूप असते. परंतु आपल्या घरामध्ये आपण त्यांना पाणी देतो, खत घालतो, तरी त्यांची वाढ होत नाही, त्यांना फुलं येत नाहीत, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षपणे आपण काय केलं बघा, विचार करा. अनंत ब्रह्मांड रूपाने जी फळं आहेत आणि ती मूळ पुरुषांची आई आणि कन्याई आहे, कसा भाग दिला बघा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर. एखादं झाड असतं, ते झाड आपल्याला खूप आनंद देणारं असतं, कारण त्याच झाडाखाली आपलं संपूर्णपणे बालपण गेलेलं असतं. आपण त्या झाडाखाली खेळायचो, त्याच झाडाच्या सावलीखाली आपण बसायचो आणि तिथे लागलेली फळं हे सुद्धा आपण खायचो. शेवटी एक प्रकारचं त्या झाडाने आपल्याला काय दिलेलं आहे, मन प्रसन्न करण्यासाठी, आनंद देण्यासाठी आपल्यासाठी आहे की नाही? म्हणजे एक तरी झाड आपल्या जीवनामध्ये, एक तरी रोप आपल्या जीवनामध्ये लावलं गेलं पाहिजे की नाही? एक संकल्प करता आला पाहिजे की ते औडंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडे लगडली. कारण प्रत्यक्षपणे हवा जेव्हा येते बघा, मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, परंतु छोटी छोटी जी लवाले असतात ना, ती कधीही पडत नाही ना, ती फक्त वागतात आणि परत सरळ होतात. वंदू ऐशी वेदमाता आदी पुरुषाची जी सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरुस. अशी जी वेदमाता आहे आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे तिला मी वंदन करतो आणि यानंतर मी श्री समर्थ अशा सद्गुरूंचे स्मरण करतो.
बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिले, कारण त्याच्या चरणाशिवाय झाडाचं पानसुद्धा पडत नाही ना, एवढी आज्ञा घ्यावी लागते. जयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने गुणे सर्व सृष्टी आनंदमय. त्याच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. एवढेच नव्हे तर त्या सुखाने सर्व सृष्टीस बघा प्रत्यक्षपणे आनंदमय. आपण एखाद्या निसर्गा ठिकाणी गेलो फिरायला. आता आपल्या ठिकाणी निसर्ग पाहायला मिळतो का? गावा ठिकाणी मिळतो, पण शहरा ठिकाणी निसर्ग पाहायला मिळत नाही आहे. कारण संपूर्णचे संपूर्ण बिल्डिंगची बिल्डिंग उभा राहिले, टॉवरचे टॉवर उभे राहिले, बरोबर की नाही. निसर्ग आपल्या ठिकाणी ज्यावेळी असतो बघा, किंवा आपण ज्यावेळी निसर्गाच्या सानिध्यात जातो, निसर्गाच्या ठिकाणी जातो, त्यावेळी वातावरण हे वेगळंच असतं. प्रदूषण आणि रस्त्याच्या बाजूला प्रदूषण असतं बघा, गाड्यांचा धूर असतो, परंतु तिकडे प्रदूषण नसतं, तिथे खेळती हवा असते, बरोबर ना. प्रत्येक वृक्ष आपल्याला बघा आपल्या उपयोगी असतं. काही झाडं इतकी उपयोगी आहेत ती आपल्याला जीवनासाठी महत्त्वाची आहेत, औषधी आहेत, बरोबर की नाही. सजीव सृष्टी आहे ना. जयाची कृपादृष्टी, कोणाची कृपादृष्टी आहे? होय आनंदाची वृष्टी. ज्यावेळी आपला देह जेव्हा सोडून जाईल ना, तेव्हा त्याचीच लाकडं आपल्याला उपयोगी पडतील. म्हणजे विचार करा, आहे की नाही उपयोगी. मग आपल्या लाकडासाठी एवढं तरी एक तरी झाड लावलं पाहिजे, हा एक तरी संकल्प करता येईल, बरोबर की नाही. असं मनामध्ये निश्चय करता आला पाहिजे. कारण आता झाडाची झाडं उन्मळून पडत आहेत. आपण पर्यावरणाचा आपणच ऱ्हास करतो, पर्यावरणाकडे आपण सहसा लक्ष देत नाही आहे. परंतु ज्यावेळी मेल्यावर लाकडं मिळत नाही आहे, तो भाग समर्थांनी आपल्याला सांगितलं की. म्हणून एक झाड, एक वृक्ष, एक रोपटं आपल्यासाठी तरी नक्की लावलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणा की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू. बघा सद्गुरू हे आनंदाचे जनक असतात, सायुज्य मुक्तीचे नायक आहेत, आणि सायुज्य मुक्तीने त्यांना पूर्णपणे वरले आहेत. ते अनाथांचे बंधू आहेत, म्हणजे आश्रयदाते असतात, आणि कैवल्य पदाची प्राप्ती करून देतात. आपल्या घरामध्ये आई वडील भाऊ बहिणी आहेत, बरोबर की नाही. त्यावेळी आपल्याला काहीच वाटत नाही आहे, कारण जबाबदारी घेणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आश्रय प्राप्त करून देणारे आहेत की नाही. काही कमी जास्त पडला ते आपल्या आई वडील आहेत की नाही. परंतु ज्यांना आई वडीलच नाही आहेत, जी अनाथ मुलं मुली आहेत, प्रत्यक्ष त्यांचा विचार केला तर शेवटी कोण आहे, बरोबर की नाही. सांभाळ करणारा कोण आहे? आपले आई वडील जेव्हा आपण लहान असतो ना, जे संस्कार आपल्यावर दिलेले आहेत, कसं सांभाळ केला असेल ना. बघा प्रत्यक्षपणे मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. आई वडिलांसारखे दुसरे आपल्या या जगामध्ये कोणीच नाही आहे ना. कारण प्रत्यक्षपणे बघा आपल्याला जे नातेवाईक प्राप्त झालेले आहेत, की तो आनंदाचा जनक. आनंद कशामुळे आपल्याला पाहायला मिळाला? आई वडिलांमुळे आपणच जन्माला आलो ना, त्यामुळे आपल्याला ही सृष्टी पाहायला मिळाली ना. सायुज्य मुक्तीचा नायक, ज्याने आपल्याला प्रत्यक्षपणे या भूतलावर पाठवलं. कैवल्य पददायक अनाथ बंधू.
परंतु त्याने अनाथ सोडलं नाही आहे. समर्थांनी उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे बघा. प्रत्यक्षपणे ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय. आणि त्याच्या नामस्मरणाशिवाय काही फायदा नाही, बरोबर की नाही. नामस्मरण आपल्या अंतरी पाहिजे. त्याचप्रमाणे आता भाग दिलेला बघा कसा. आपले आई वडील आपल्या जवळच आहेत, परंतु आपल्याला एखाद्या जॉब ठिकाणी जायचं आहे, आपल्याला बाहेरगावी जायचं आहे, परगावी जायचं आहे, परंतु तिथे आपले आई वडील नसणार आहेत, आपण एकटेच असणार आहोत. समर्थ म्हणाले जरी एकटा असलास तरी तुझ्यासोबत आहेतच ना. कोण आहे? जवळी नाही बंधू भ्रात. काय विश्वास दिला असेल बघा. जवळी नाही बंधू भ्रात. कोण चिंता वाहणार आहे? भेटलासी तू परमार्थ. म्हणून समर्थ म्हणाले परमार्थ आहे ना. आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटलासी तू परमार्थ. परदेशात असो किंवा आपल्या देशात असो, परमार्थ उत्तमाचा असला पाहिजे. परमार्थ केव्हा घडतो? ज्यावेळी श्रवण उत्तमाचा असेल तरच ना. श्रवण जर नसेल तर परमार्थाला 0 किंमत आहे, 0 किंमत. मुमुक्ष चातकी स्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जलधर साधकांवर. बघा परमार्थाचं स्मरण आणि परमार्थाचं स्तवणीय आलेलं आहे. ज्या पद्धतीने बघा मुमुक्ष हे जणू चातक पक्षी असतो आणि ते बघा सुस्वराने सद्गुरु रूपी जलधाराची त्यांनी कृपादृष्टी करावी म्हणून आळणी करीत असतात, बरोबर की नाही. तेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टीने आकाशात सद्गुरूरूपी कृपा मेघ प्रगट होतात. एक पक्षी असा आहे, प्रत्येक पक्षाला कला दिलेली आहे. दुधातलं पाणी, दूध बाजूला सारून पाणी बाजूला सारतो की नाही, बरोबर की नाही. दुधातलं पाणी, आपल्याला दुधातलं पाणी बाजूला सारता येईल का? नाही. पक्ष्यांसारखी घरटी आपल्याला बांधता येतील का? नाहीच बांधू शकत, कितीही प्रयत्न करा. ते काय चोचीने आणतात गवताचा, बरोबर की ना, पाला पाचोला आणून ठेवतात, कसे घरटे बांधतात. त्याचा तोची जाणे काय कला दिली असेल. काही पक्षी झाडामध्ये, झाडाचा जो बघा प्रत्यक्षपणे मूळ आहे त्यालाच चोचीने काय करतात, पोखरतात आणि त्यामध्ये राहतात. काय प्रत्येकाला एक बघा कला दिलेली आहे ना. समर्थ म्हणाले की ते भवारणीचे तारू, बोधे पाववी पहिलं पारू, महा आवडती आधारू भाविकांसी. की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमच न्यावी. कोणी नाही सोडवायला येणार. आपण काय म्हणू, अरे माझा मृत्यू आहे, जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, माझ्यासोबत कोणीतरी येईल की नाही. 4 माणसं तुझ्यासोबत कुठपर्यंत असतील? स्मशानाबरोबर असतील, स्मशानापर्यंतच असणार ना. पुढे प्रवास आपल्यालाच करायचा आहे. ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपण जन्माला आलो, प्रवास आपल्यासाठीच होता आणि शेवट आपल्याला स्मशानामध्येच आहे. तिथूनच परत आपला प्रवास चालूच असणार आहे. म्हणजे समर्थ म्हणाले की तो काळाचा नियंता, काळाची बावडी, पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना मायवा. म्हणून प्रत्यक्षपणे या जन्मामध्ये आपल्याला कसं वागायचं आहे, कसा स्वर्ग आपल्याला उत्तमाचा इथेच अनुभवायचा आहे, असा भाग दिलेला बघा. की तो परत्रीचा आधारू, की तो विश्रांतीचे थारू, ना तरी सुखाचे माहेरू सुख सो. सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करीत असल्याने मुमुक्षांना त्यांचा मोठा आधार होतो. त्यांच्या सानिध्यातच खरी विश्रांती भाविकांना प्राप्त होते. आपण देवाची उपासना करत असताना, भक्ती करत असताना बघा आपल्याला लगेच झोप लागते, परंतु पिक्चर बघत असताना डोळ्याची पापणी हलते का?
नाही ना. एखादी मॅच लागली नाही आहे, कोणी आडवं आलं लगेच त्याला आपण बाजूला सोडतो, चल मला मॅच पाहू दे, मला पिक्चर पाहू दे, मला सिरियल पाहू. परंतु देवाची उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना हातातली स्मरणिका पडते. विचार करा. परत आपण ती स्मरणिका उचलतो आणि बोलायला लागतो. कोणी काय बोललं आपल्याला नाही ना. देव कधी रागवला का? देव कधी ओरडला का? देव कधी कोपला का? मनास विचारायचे पहिले प्रश्न, मनासी प्रत्यक्षपणे जे प्रश्न असतात ते मनाला विचारायचे. कारण समर्थ म्हणाले, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तम. मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना ऐसा सद्गुरु पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देह्याविन लोटांगणी तया प्रभूसी. लोटांगण घालायचं आहे. प्रत्यक्षपणे नमस्कार करता आलं. सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, सद्गुरूसी करावे नमस्कार, साष्टांग. साधू संत आणि सज्जन, वंदुनिया श्रोते जन, आता कथानुसंधान सावध ऐका. बघा, प्रत्यक्षपणे सावध ऐकायला सांगितलंय. श्री सद्गुरू वंदन केल्यानंतर सर्व संतांना, सर्व सज्जनांना, श्रोत्यांना नमस्कार करून बघा पुढची जी वाटचाल आहे ती आपल्याला सादर करायची, बरोबर की नाही. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसनती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे. बघा, संसार हिची दीर्घकाळ चालणारं स्वप्न असून त्या लोभामुळे माझी पत्नी, माझे धन, माझी पुत्र असे लोक नाना प्रकारे बळवतात. आता संसारामध्ये पती पत्नी आलेली आहेत, मुलं मुली आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत, सर्व आलेले आहेत. परंतु त्यांना सर्वत्र जे काय मागतील त्यांना ते सर्व देऊन संसार हा उत्तमाचा चालवायचा की नाही. आधी प्रपंच करावं नेटका समर्थ म्हणे, मग घ्यावे परमार्थ विवेक. ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ अवघा. बघा, प्रभातकाळी ज्यावेळी सूर्यनारायण येतो त्यावेळी संपूर्णपणे सृष्टीवर काय येतं, पृथ्वीवर काय येतं, उजेड येतं की नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य ज्यावेळी निघून जातो त्यावेळी संपूर्णपणे अंधकार होतो की नाही. घरातले माणसं बघा, मनुष्य संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात, रात्री कधी येतात त्यांना माहिती, बरोबर की नाही. परंतु पक्षी बघा, सकाळी सूर्य उगवतानाच पक्ष्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचे थवेचे थवे पाहायला मिळतात. आणि संध्याकाळच्या वेळेला परत घरट्यात येऊन बसतात की नाही. एकही पक्षी असा फिरताना दिसतो का? परंतु मनुष्याला शिकवण असून तरी संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळी घराबाहेर, म्हणजे विचार करायचं. मला तर म्हणजे शुभं करोति कल्याणम, संध्याकाळच्या वेळेला संध्यावंदन आपल्या मुखातून, बरोबर की नाही. देवाची भक्ती तर करायचीच आहे. संध्यावंदन आपल्याला म्हणता आलंच पाहिजे, कारण श्लोक दिलेले आहेत. मुलांनी संध्याकाळी दीप प्रज्वलित केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून पुढील मंत्र म्हणायला हवं की नाही. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, आरोग्याला दिलं की नाही. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, देहातील अज्ञान नाहीसी हो. ज्ञान वैराग्य सामर्थ्य, अखंड श्रीसेवा, दास्य भक्ती प्राप्त हो. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो, दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. कसा भाग दिलेला आहे. परंतु आपण संध्याकाळच्या वेळेला हजरच नसतो. आपली संध्याकाळ कुठे असते त्यासाठी. नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे, आपे आपण दिसे. म्हणजे बघा, प्रत्यक्षपणे चंद्र असतो की नाही, आकाशामध्ये चंद्र आपल्याला दिसतो. चंद्राच्या बाजूला जर आपण पाहिलं तर चांदण्याची संपूर्णपणे चादर पसरलेली असते. परंतु आपल्याला ते चांदणे मोजता येतात का? नाही. चंद्राच्या बाजूला जो चांदणी असते, जी चांदणी असते ती जास्त लुकलुकते, चमकते की नाही.
त्याचप्रमाणे आपल्याला हा देह दिलेला आहे, तो चमकता तारा हवा. देह बुद्धी अहंकारे निजले थोडती घोरे, दुःखे आक्रंदिती थोरे, विषय सुखा कारणे. बघा, प्रत्यक्षपणे आपण जे जिवंतपणी जागेपणी आपण जे मनामध्ये विचार करत असतो तेच आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. जे मनामध्ये विचार येत असतात तेच आपण रात्री झोपेमध्ये स्वप्नामध्ये येत असतात. निजले असताची मेले, पुन्हा उपजताचे निजले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. बघा, जे झोपलेले आहेत त्यांना उठवायला सोपं असतं, परंतु जे झोपेचे सोंग घेऊन त्यांना उठवायचं हे खूप अवघड असतं. निध सुरेपणाची सैरावैरा, बहुत केला एरझारा, नेनोनी या परमेश्वरा भोगेले कष्ट. बघा, प्रत्यक्षपणे अज्ञानरूपी निद्रेने असंख्य जीव काय झालेले आहेत, एरझारा करीत आहेत. म्हणजे काय, तर जन्म आणि मृत्यू. आपण झोपलेलो आहोत, एक प्रकारे काय झालेलं आहे, बरोबर की नाही. प्रत्यक्षपणे उठवण्याचं कार्य त्याच्याच हाती आहे ना. आपण उद्याची सकाळ आपण पाहतो की नाही त्याला माहिती आहे, हे आपल्याला माहिती नाही ना. त्या कष्टांचे निरसन म्हणून प्रत्यक्षपणे झोपताना सुद्धा नामस्मरण करत झोपलो पाहिजे की नाही. परंतु आपला दिवस कसा आपण घालवतोय, आपली रात्र आपण कशी घालवतोय ते आपल्यालाच माहिती. व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून ही निरूपण अध्यात्मग्रंथी. सकळ विद्यामध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार, दशमाध्यायी शार्दधर, भगवद्गीतेत बोलूया. बघा, प्रत्यक्षपणे अध्यात्मविद्येचा जो विचार आहे तो 10व्या अध्यायात दिलेला आहे की नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, अध्यात्मविद्या विद्याना वादप्रवदतहम. अर्थ आणि सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ती प्रत्यक्षपणे मीच. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ, पावावया तोची समर्थ जो सर्वांगेश्वर. या कारणानेच अध्यात्मविद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो तो अद्वैत ग्रंथ श्रवण आपण ऐकलं पाहिजे. सर्व लक्ष त्या श्रवणामध्ये एकाग्र करून आपण ऐकतो ना, ते ग्रहण करता आलं. आपण जेवताना जेवतो की नाही, पचवण्याचं कार्य कोणाचं आहे, त्याचंच आहे. मग फक्त आपल्याला ऐकायचं आहे. जे ऐकलंय ते संपूर्ण म्हणजे पेरायचं की नाही. प्रत्यक्षपणे ते आपल्याला बघा, ऐकले, कळले आणि मग वळले. परंतु आपण या कारणाने ऐकतो आणि या कारणाने सोडून देतो. जयाचे चंचल हृदय तेने ग्रंथ सोडूनची नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येतीचा. बघा, आपलं मन संपूर्णपणे चंचल आहे, बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. आपल्याला किती जरी सांगितलं तरी यार माझ्या मागल्या. म्हणजे प्रत्यक्षपणे काय करतो, जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीप्रमाणे आपण राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ग्रंथ सोडू नको, हा ग्रंथ उत्तमाच आहे. जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बने. म्हणजे जीवनाचा खरा अर्थ, जीवन कसं जगायचं या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथून आपल्याला मोक्षप्राप्ती, सायुज्य मुक्ती आणि प्रत्यक्षपणे अलिप्तपणा यातून आपल्याला जी वाटचाल आहे ती आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. जयास नाही परमार्थ तयास न कळे तिचा अर्थ, नेत्रे बिन निदान स्वार्थ अंधास न कळे. बघा, ज्याला परमार्थाची ओळख नाही आहे, ज्याला परमार्थच काही माहिती नाही आहे, शेवटी डोळे असून बघा प्रत्यक्षपणे काय आहे, न दिसण्यासारखं आहे ना. म्हणून एक म्हणती मराठी काय, हे तो भल्याने ऐकू नये, ती मूर्ख निर्णती सोये अर्थान्वयाची. बघा, प्रत्यक्षपणे मराठी आणि मराठीतील जो अध्यात्म आहे, आपल्याला मराठी आपण असून तरी आपल्याला बोलता येत नाही, जो अर्थ तो आपल्याला सांगता येत नाही. लोहाची मांदूस केली, नाना रत्नेचं साठविली, ती अभाग्याने त्यागली लोखंड म्हणून. बघा, आपण घरामध्ये लोखंड आणून ठेवतो, लोखंड आणला की तो गंजतोच ना. त्याचा वापर जर केला तो गंजणार नाही आहे, जास्त काळ टिकेल की नाही. तैसी भाषा प्राकृत, अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेनोनी त्या किती भ्रांत मंदबुद्धीस्तव. बघा, प्रत्येक शब्दाला एक एक अर्थ दिलेला आहे, त्या अर्थानुसार आपल्याला कार्य करता आलं पाहिजे आणि शेवटी बोलता आलं पाहिजे. आहाच सापडता धन, त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाहोच नावे. काय सांगितलं भाग, आपल्याला कुठे पैसे सापडले तर आपण काय करतो,
ते पैसे आपण कोणाला सांगतो का मला हे पैसे सापडले? आपण हळूच काय करतो, खिशामध्ये ठेवतो. परंतु आपण काय केले, पुण्य केले का पाप केले? शेवटी पापच जमा झाले ना. म्हणून पुण्याईचा भाग कसा असेल ते आपण प्रत्यक्ष जाणलं पाहिजे. पैसा देखीला अंगणी, मार्गी सापडायला चिंतामणी, आव्हावेल महागुणी कृपामध्ये. म्हणजे प्रत्यक्षपणे समर्थांनी कसं सांगितलं, परिसाला स्पर्श होताच बघा सोन्यात रूपांतर झाले की नाही. म्हणजे त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले आपण सुद्धा कोणाच्या चरणी आहोत हे माहिती असणं आवश्यक आहे. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित, अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. बघा ज्याप्रमाणे आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यास करत असताना खूप आपण अभ्यास करतो का, तर नक्कीच करत असतो, सराव करत असतो. परंतु आपल्याला बघा आपल्या मागे किंवा पुढे अजून हुशार विद्यार्थी असतात आणि त्यांचा आपल्याला पेपर पाहायला मिळाला तर आपल्याला जास्त गुण प्राप्त होतात. म्हणजे आपण काय करतो, अरे मला आजचा पेपर खूप सोपा गेला का, अभ्यास पण केला होता, ते पण दिला आणि पुढच्या मागच्याचा आपल्याला पाहता आला. म्हणजे विचार करा काय झालं, बरोबर की नाही. आपण कर्म कमी केले, आपण सराव केला, कर्मसुद्धा केली, परंतु आपल्याला पाहावयास पण मिळालं की नाही. ज्याप्रमाणे बघा आपण चपाती खात असतो, परंतु आईने आपल्याला काय केलं असतं, पुरणपोळी पण केलेली असते. म्हणजे आपण काय बोलतो, अरे आज चपाती पण खायला मिळते आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा पण स्वाद घ्यायला. न करिता व्युत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रात होय सुगम, सत्समागमाचे वर्म तेही ऐसे असे. म्हणजे समर्थाने कसा भाग दिलेला आहे बघा, जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागम कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवाचे. आपण जी संगत प्राप्त करून घेतलेली आहे त्या संगतीमध्ये आपला देह बसतो की नाही हे प्रथमतः पाहून घेतलं. म्हणून कारण सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळीचे असे. आपण प्रथमतः एखादं कार्य करत असताना आपण पाहतो की नाही यातून मला काय प्राप्त होईल की नाही होणार, यामध्ये लॉस आहे का प्रॉफिट आहे प्रत्यक्ष जाणतो की नाही. इथे आपल्याला जन्म सार्थकाचं दिलेलं आहे. जन्म ज्यावेळी आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या जीवनाचं सार्थक कसं होईल याची शिकवण आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला जो मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे, परंतु तोच मार्ग आपण अवलंबत नाही. म्हणून कारण सत्समागम, भाषा भेदाश वर्तने, अर्थ एकोण संशय, पात्रद्वय एथा खाद्य स्वादुभेय विद्यते. बघा श्लोक कसा दिलेला आहे, भाषांमध्ये सुद्धा भेद असतो परंतु अर्थ मात्र एकच असतो की नाही. आपण इंग्लिश बोला, हिंदी बोला, मराठी बोला, बंगाली बोला, तेलुगू बोला, कन्नडी बोला, सर्व भाषा आहे, जे आपण शब्द बोलू त्याचा अर्थ एकच होणार आहे की नाही. प्रत्येक भाषांमध्ये तो शब्द आपण बोललो, उच्चार केला तरी एकच शब्द होणार. भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्व अर्थाच पाशी. बघा भाषा पालटे काही, तुम्ही मराठीमधून जरी वाचला तरी तोच अर्थ होणार आहे, इंग्लिशमध्ये वाचलं तरी तोच अर्थ होणार आहे, हिंदीमध्ये वाचलं तरी तोच अर्थ होणार आहे. फक्त जाणून घेतलं पाहिजे, हेच फक्त आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. तथापि प्राकृता करिता संस्कृताची सार्थकता, एवी त्या गुप्तता कोण झाली. बघा संस्कृत वाचायचं आहे, संस्कृत जाणून घ्यायचं आहे. बघा ही गोष्ट खरी आहे. अध्यात्मग्रंथ प्राकृतात झाल्यामुळे संस्कृतमधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळू येते. नाही तर संस्कृत ग्रंथात जो गुप्त अर्थ भरलेला आहे त्याला कोणच अजून जाणू शकले नाहीत, कारण त्याचा अर्थच आपल्याला कळत नाही आहे, बरोबर. आता असो हे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली ठरफलांचा. म्हणजे समर्थाने आपल्याला कसं जो ग्रंथ दिलेला आहे त्याचा अर्थसुद्धा आपल्याला या ग्रंथामध्ये दिलेला आहे, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्या भाषेमध्येच आपल्याला हा ग्रंथ प्राप्त करून दिलेले आहे. अर्थ सार भाषा पोचट, अभिमान करवी खटपट, नाना अहंतेने वाट रोदिली मोक्षाची. म्हणजे मोक्षाची वाट आपल्याला सरळ आणि सोपी करून दिलेली आहे. मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, साईजी मुक्तीश्वर ठाईस. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैसा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. मुकेपणाचे बोलणे, हे जयाचे तेवची जाणे, स्वानुभवाचे निकुणे स्वानुभवी पाहिजे. बघा जिथे अनुभव आहे तिथे आपल्याला अनुभव सादर करता आला पाहिजे आणि जिथे आपल्याला स्वानुभव सादर करायचा आहे, बरोबर की नाही. परंतु स्वानुभव घेत असताना कधी अहंकार याचा कामा नाही. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैसा,
जयांसी बोलता वाचेचा अभ्यासाची पुरे, परीक्षावंतापुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान बोलावे वाटे. ज्या पद्धतीने बघा, ज्ञान प्रत्येक वेळेला आपण घेतो. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतेची. समर्थ म्हणाले, ज्ञान कधी प्राप्त होईल? ज्यावेळी अज्ञान बाहेर पडेल त्याच वेळी ज्ञान राहील की नाही. माया जाळी दूषित होय, ते निरूपणे कामाने, संसारिका कळे काय अर्थ इतकीचा. व्यवसायित्मका बुद्धिरिकंदेह, बहुशाखा म्हणताश बुद्धेव. बघा, प्रत्यक्षपणे आपण बुद्धीचा वापर करतो की नाही करत, त्याचा तो चेतो. आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचं आपण विस्मरण जास्त करत असतो. आपल्याला कोणी एखादी गोष्ट सांगितली ती आपण आणत नाही. आपण काय म्हणतो, अरे सांगितलेली गोष्ट आपण विसरलो. त्यांना काय म्हणतो, अरे मग आपण बुद्धीचा वापर केला का नाही. व्यवसायी जो मळीन त्याचे न कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशय. जो अनेक धंदे करणारा असतो, म्हणजे व्यवसायामध्ये असू दे, जॉब करणारा असो, नोकरीमध्ये असू दे, त्याला इथे अजिबात वेळ नाही आहे. ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नसते त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थग्रहण करता येत नाही. बघा, प्रत्यक्षपणे तो काय संसारामध्ये गुंतलेला आहे. त्याला अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय त्याला कळत नाही आहे. म्हणजे ऐकले कळण्याने वळले. इथे सुद्धा काय आहे, आपलं जे मन आहे, चित्त आहे, ते एकाग्र असलं पाहिजे. नाना रत्ने नाना नाही, दूषितपणे घेता हानी, परीक्षा नेता प्राणी ठकला देते. म्हणजे प्रत्यक्षपणे 83,99,999 योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे तो म्हणजे नरक. तैसे निरूपणी जाणा, आहाचा पाहता कळेना, मराठीची उमदेला काही केल्या. जे ते निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृतपणाचे सफल अध्यात्म श्रवण. माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आदी. माया सगुण साकार, माया सर्व विकार, माया जाणीचे विस्तार पंचमहाभूतांचा. म्हणजे माया कशी आहे तर पंचमहाभूतांची आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांनी बनलेली आहे ना. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, हा दशेंद्रियाचा पुत्र आहे. माया दृश्य दृष्टीचं दिसे, माया भास मनास भासे, माया क्षणभर भंगुर नासे विवेक पाहता. बघा, माया ही दिसते, ब्रह्म दिसतो का नाहीये. माया ही क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, ती जाणार आहे, परंतु ब्रह्म शाश्वत आहे. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमुक, बोलीचे तितकी माय. बघा, सगुण काय निर्गुण काय हे प्रत्यक्षपणे आपण जाणलं पाहिजे. माया बहुरूप बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिल वाटे. बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. जे काय आपण वाचतो त्याचा अर्थ जर आपल्याला कळत असेल तर नक्कीच जी संगत प्राप्त आहे, बरोबर की नाही, त्या संगतीने आपल्याला काय होईल, नक्कीच फायदा होईल की नाही. माया सृष्टीची रचना, माया आपली कल्पना, माया तोडीता तुटेना ज्ञानी विना. बघा, माया सृष्टीची रचना कशी प्राप्त करून दिलेली आहे. जे मायेचे स्वरूप आहे, आत्मज्ञान झाल्याखेरीज अष्ट उपायाने ती नष्ट होत नाही. म्हणजे 8 विकार आहे. आयशी माया निरूपिली, स्वल्प संकेत बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. पुढे पुढे वर्णसंकर होणार. पुढे ब्रह्म निरूपण, निरूपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे मायाभान एक सरे. पुढच्या समासामध्ये सुद्धा समर्थांनी ब्रह्म निरूपणामध्ये आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला सावध कसं राहता येईल हे सुद्धा समर्थांनी सांगितले. पुढे ब्रह्म निरूपण, निरूपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे मायाभान. कसं सांगितलं, जेणे तुटे मायाभान. म्हणून जयाचा भावार्थ तैसा, तयास लाभ ऐसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. पुढे ब्रह्म निरूपण, निरूपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे मायाभान एक सरे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.